मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रियंका भरते YouTube चॅनल मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल तर ठणठणीत असेल अशी मी आशा करते। आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे आणि खूप मेहनतीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। खूप मेहनत घेतली आहे ॲक्च्युअली या व्हिडिओसाठी। 15 दिवस झाले भुसावळमध्ये शिफ्ट होऊन, जे माझे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहित असेल, तर 15 दिवसांपासून या व्हिडिओसाठी मेहनत घ्यायची चाललेली आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो किचन टूरशी रिलेटेड आहे। छोटंसं किचन आहे ह्या फ्लॅटचं। याच्या आधी आम्हाला खूप मोठे किचन मिळत होते, जितके आम्ही घरांमध्ये राहिलो, नाशिक, मनमाड वगैरे आडावरला पण मोठं घर होतं, जरी बनारके होतो तरी। पण हे किचन थोडं छोटं आहे, सो हे मला मॅनेज करणं थोडं अवघड होतं, पण अशक्य नाही झालं। उलट खूप जास्त प्रकारे मला ते चांगलं मॅनेज करता आलं, खूप चांगलं ऑर्गनाइज केलं मी ते। आणि आता म्हणजे आवरायला पण सोपं असतं छोटे किचन, हे मला कळलं आहे। तर छोटंच किचन चांगलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला की आपण छोटं किचन कसं ऑर्गनाइज करू शकतो ते सांगणार आहे। प्लस आता हे नॉन मॉड्युलर किचन आहे, तर नॉन मॉड्युलर किचन मध्ये काय होऊन जातं, ट्रॉलीज वगैरे नसतात किंवा भिंतीतलं कपाट सुद्धा नाही आहे इथं। तर त्याच्यासाठी मी काही गोष्टी बाहेरून विकत आणलेल्या आहेत, ऑनलाईन घेतलेल्या आहेत, आणि काही हातानेच बनवलेल्या आहेत। म्हणजे जिथे पैसे वाचतील तिथे मी पैसे वाचवलेले आहेत, पण जिथे मला अशक्य होतं वाचवणं तर तिथे मी ऑनलाईन किंवा बाहेरून जाऊन त्या वस्तू आणलेल्या आहेत। तर अशा फ्री ऑर्गनायझर कोणते आहेत जे आपण घरी बनवू शकतो, तर ते पण मी तुम्हाला सांगते। आणि प्लस मी माझं किचन कसं डेकोर केलेलं आहे, कारण डेकोरेशनमुळे काय होतं, डेकोरेशन म्हणजे खूप हेवी डेकोरेशन नाही, तर रोज किचनमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे। कारण किचन हा प्रत्येक गृहिणीचा एक असा जीवाभावाचा हक्काचा कोपरा असतो की जिथे ती तिच्या मनाने वावरू शकते, म्हणून तो कायम पॉझिटिव्ह वाटणं गरजेचं असतो। म्हणूनच हे मी जे किचन आहे ते इतकं छान डेकोरेट केलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। आशा करते तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहाल आणि व्हिडिओ हा तुम्हाला नक्की आवडेल। तर चला पटकन। तर घराच्या मेन दरवाज्यातनं एंट्री केल्यानंतर डाव्या बाजूलाच किचन आहे, आणि किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला हा कॉर्नर दिसतो। आणि मग किचनमध्ये एंटर केल्यावर जी डावी भिंत आहे तर त्या भिंतीला मी रिकामं नाही ठेवलं, तर इथे हे एक केळीच्या पानाची फायबर प्लेट होती, तर तिला मी डेकोरेट करून घेतलेली आहे छान, त्याच्यावर लाटणं काढलं। आणि हॅपीनेस इज होममेड बाजूला फोटो टाकते आहे, लाईट इफेक्ट मुळे दिसत नाही म्हणून, तर ते घरीच पेंट करून घेतलं। आणि हे जे लावलेलं आहे वॉल हँगिंग, तर ते मी तुम्हाला आधीही दाखवलेलं होतं। खालीच मी पाट ठेवलेलं आहे हीटरचं, तिथे बोर्ड असल्यामुळे, आणि आमचं पाणी वगैरे तापवून झालं की मी ते काढून लगेच ठेवून देते, कारण घरात लहान मुलगी आहे किंवा नकळतपणे चालू राहिलं तर काही दुर्घटना नको व्हायला, म्हणून मी ते काढून ठेवते। तर हा कॉर्नर असा रिकामा नाही दिसत आणि छान वाटतं। ओरिजिनल मनी प्लांट मी त्यात लावलेला आहे। त्यानंतर इकडे वरती वॉटर फिल्टर बसवलेला आहे, त्याच्याच खाली मी हा तांब्याचा पिंप ठेवलेला आहे, आणि त्याच्या मागे चॉपिंग बोर्ड ठेवलेला आहे, आणि त्याच्याच मागे निधीचं जे छोटं पोळपाट आहे ते ठेवलं। कधीतरी तिला आठवण आली, मी पोळ्या करताना दिसली तिला की ती म्हणते की मम्मी मला पण पोळी करायची आहे, तेव्हा लगेच काढून देता येतं। आणि पिंप याच्यासाठी तिथे ठेवला की लगेच तो भरला जाईल वॉटर फिल्टरच्या खाली म्हणून, आणि बाजूलाच कापड ठेवलेलं आहे। त्यानंतर इकडे आल्यावर मी बेसिनच्या जवळच वायपर लावून घेतलेला आहे, तर ते जे चिटकवायचं आहे हुक, तर ते खिळ्यासारखं आहे आणि लगेच ते निघूनही जातं। पॅक तितकंच बसतं, काढायला थोडं आपल्याला ड्रायरचा वापर करावा लागतो, पण विदाऊट ड्रिल असल्यामुळे चांगलं आहे ते। तिथेच मी साबण आणि वॉश पण ठेवलेलं आहे लिक्विड। आणि या ठिकाणी बेसिन, आता आमचं हे जे घर आहे ते कोरं घर आम्हाला मिळालेलं आहे, याआधी कोणीच राहिलेलं नव्हतं, तर ह्या बेसिनला पूर्ण कागद लागलेला होता। तो कागद मी बऱ्यापैकी काढला, पण तो निघत नाही आहे बाकीचा। जर काही आयडिया असेल काढण्यासाठी तर मला तुम्ही सांगा। त्यानंतर बेसिनच्या वरती जिथं बोर्ड आहे, लाईट बोर्ड, फिल्टर लावायची पिन लावलेली आहे, त्याच्याच वरती मी मॉम्स किचन 24/7 ओपन अशी एक पाटी लावलेली आहे। पाटी हवीच ना किचनला असं मला वाटतं, म्हणून पाटी लावली। आता हे जे किचन आहे त्याला संपूर्ण असं
टाईल्स लावलेले आहेत, तर वॉलपेपर वगैरे काहीच लावू शकत नव्हतो आणि त्या टाईल्स फक्त मसाल्यांचे चमचे, एक्स्ट्रा काहीच नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणून म्हटलं की ही पाटी लावूया. आणि त्यानंतर इकडे बाजूला मी गॅस ठेवलेला आहे खाली. ती जी पाटी आहे त्याचं धोरण असं की आई झाल्यानंतर बदलताना मूल आपलं बाळ केव्हाही रात्री आपल्याला उठवतं, त्याच्यासाठी आपण किचनमध्ये जाऊन दूध गरम करतो किंवा काही खायचं आणत असतो, म्हणून ते मॉम्स किचन 24/7 ओपन असं ती पाटी मला आवडली म्हणून लावलेली आहे. त्यानंतर हे जे स्टँड आहे ते त्याबद्दल मी याआधीही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. खूप युजफुल स्टँड आहे आणि भरपूर सामान कॅरी करतं हे स्टँड. आणि त्या स्टँडमुळे माझा जो किचनचा एक कोपरा आहे तो खूप सुरेख दिसतो आणि ज्या हँडी वस्तू म्हणजे मला लगेच घेता येतील अशाच वस्तू मी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. चमचे, सुऱ्या, रही वगैरे, पोळपाट लाटणं, मसाल्याचा डबा. त्यानंतर त्याच्याच शेजारी एका ट्रेमध्ये मी चहा, साखर, मिठाची बरणी हे ठेवलेलं आहे. हिंग छोटासा, कारण हिंग मसाल्याच्या डब्यात बसत नाही म्हणून त्याची बॉटल मी बाजूलाच ठेवली. आणि त्यानंतर एक पृष्ठाचा तुकडा ठेवलेला आहे तेलाच्या आणि तुपाच्या बरणीच्या खाली, बॉटलच्या खाली, कारण तेलकट व्हायला नको, त्यामुळे ट्रे खराब व्हायला नको. पृष्ठाचा तुकडा तेलकट झाला तर तो काढून आपण फेकू शकतो, ट्रे पण घासू शकतो, पण उगाच जास्त चिकट व्हायला नको म्हणून आपण असं करू शकतो. त्यानंतर तिथे पकड ठेवलेली आहे आणि त्याच्याच शेजारी मी लायटर ठेवलेला आहे. तर खूप चांगलं दिसतं, याच्यामुळे पसारा दिसत नाही. अशा एखाद्या ट्रेमध्ये ठेवलं तर तुम्ही रॅक वापरू शकतात किंवा ट्रे वापरू शकतात. आता ही जी रॅक आहे ती मी हा सगळा सामान होता, चहाचे डबे, तेलाची बॉटल, ते रॅकमध्ये ठेवायची, पण आता घर बदललं आणि त्यामुळे मग पुन्हा प्रश्न की ह्या ज्या बरण्या आहेत, डाळींच्या बरण्या, शेंगदाणे वगैरे ठेवते मी, या 6 बरण्या, त्या कुठे ठेवायच्या. म्हणून मग मी विचार केला की आपण एका ट्रेमध्ये हा बाकीचा सामान ठेवूया आणि ह्या ज्या बरण्या आहेत त्या आपण या रॅकवर टांगूया. तर खूप सुरेख छोटंसं स्टँड आहे, एवढ्या छोट्याशा जागेत ॲडजस्ट झालं आणि मस्त ती जी रिकामी जागा आहे ती कव्हर केलेली आहे या स्टँडने आणि सगळ्या बरण्या एकदम मस्त सुटसुटीत बसतात. त्याच्यानंतर वरतीच खिडकीची जी कॉर्नर आहे ती रिकामी ठेवायची नव्हती, म्हणजे जो रिकामा सामान तो ठेवण्यापेक्षा काहीतरी चांगला सामान ठेवलं तर किती बरं. तर तिथे मी चूल ठेवलेला आहे, नंतर जातं ठेवलेलं आहे. हा बॉक्स पृष्ठाचा बॉक्स आहे, त्याला छान मी डेकोरेट करून घेतलं आणि रूम फ्रेशनर, स्प्रे, झुरळ मारायचा स्प्रे हे सगळं तिथे ठेवलेलं आहे. हे छोटंसं बाऊल पण ठेवलेलं आहे मातीचं, कधी ना कधी ते उपयोगात येईल म्हणून, पण सध्या ते डेकोरेशनचं काम करतं आहे. त्यानंतर फ्रीज आहे, तर फ्रीजवर मी हा एका पॉटमध्ये झिझी प्लॅन्ट ठेवलेला आहे. आता फ्रीजच्या शेजारी छोटीशी जागा होती रॅकच्या खाली, तर इकडे मी आधी जो किचन ओटाचा खालचा कप्पा आहे तिथे मी हंडी ठेवून दिलेली आहे आणि एक परात आणि 5 घमेलं ठेवलेलं आहे आणि जो स्टूल आहे तिथे मी मिक्सर अरेंज केलेला आहे. आता मिक्सरचं बोर्डनं इकडे रिकामा असल्यामुळे ठेवू शकतो, पण तिथे बेसिन जवळ आहे तर ते मिक्सर सारखं ओलं होईल, म्हणून काय करते, रोज सकाळ संध्याकाळ तर काही मिक्सर लागत नाही, जेव्हा केव्हा लागेल तेव्हा उचलून किचन ओट्यावरती ठेवलं जाईल. या पद्धतीने मी तिथे ठेवलेला आहे आणि तो स्टूल असाही काही कामाचा नाही म्हणून त्याचा असा उपयोग केला. त्याच्यानंतर जो दुसरा कप्पा आहे किचन ओट्याच्या खालचा, तिथे मी सगळे ॲल्युमिनियमचे डबे ठेवून दिलेले आहे. एका याच्यात गव्हाचं पीठ आहे, दुसऱ्या याच्यामध्ये डाळी वगैरे ठेवलेल्या आहेत एक्स्ट्राच्या, बरण्यांमध्ये भरल्यानंतर उरतात त्या. एका याच्यात तांदूळ आहेत, दुसऱ्या याच्यामध्ये मसाले, तिखट वगैरे एक्स्ट्रा पाकिट. त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ, त्यानंतर पीठ, बेसन पीठ, रवा, मैदा हे. त्यानंतर 2 डब्यांमध्ये मी क्रॉकरीचं सामान ठेवलेलं आहे, म्हणजे छोट्या छोट्या बरण्या ज्या मला लागत असतात त्या. आणि पोळीचा डब्बा मी सध्या खाली ठेवते आहे, कारण तो ठेवण्यासाठी मला जागाच मिळत नाही आहे. थोड्या दिवसांनी तो फ्रीजमध्ये जाईल, कारण उन्हाळा लागेल. आणि जो हिरव्या झाकणाचा डबा आहे त्यात पोळीला लावण्यासाठीचं जे पीठ असतं ते मी काढून ठेवलेलं आहे. त्यानंतर बेसिनच्या खाली पण जागा रिकामी असते, तर आता तिथे काय ठेवणार म्हणून भांड्यांचं स्टँड ठेवते. फक्त ती एकच गोष्ट मी तिथे ठेवते, जेणेकरून भांडे घासायला लागलो की लगेच ते काढता येतं आणि किचन ओट्यावर ठेवून भांडे, आपल्याला धुतलेले भांडे त्यात ठेवता येतात. आता जो चौथा कप्पा आहे किचन ओट्याच्या खालचा, तर त्याच्या खाली मी ना बरणी ठेवलेली आहे लोणच्याची आणि त्यावर जे एक्स्ट्राचे प्लास्टिकचे ट्रे आहेत ते ठेवले. आणि हा बॉक्स होता मोठा, तर त्याच्यामध्ये मी असं DIY करून घेतलं, म्हणजे 3 कंपार्टमेंट केले, त्याच्यात लसूण, कांदे आणि बटाटे असं छान बसतं. माझ्याकडे जे प्लास्टिकचं बाहेर मिळतं ना 200-300 रुपयाला ते होतं, पण ते तुटलं शिफ्टिंगमुळे, म्हणून मी विचार केला की आता मला नाही घ्यायचं, असं काहीतरी आपण जुगाड करूया. आणि तो एकदम छान बसला, इझी होतं आहे ते काढण्यासाठी आणि ठेवण्यासाठी, त्यामुळे सुबकही दिसतं आहे. तर अशी ही मांडणी मी या बाजूची केलेली आहे, जेणेकरून पसाराही दिसत नाही आणि
खूप सुंदर दिसतं. म्हणजे जर एखादी नवीन व्यक्ती आल्या जर किचनकडे बघितलं ना, तर आपल्याला कसं सकाळी छान प्रसन्न वाटतं, तर दुसऱ्या व्यक्तीलाही प्रसन्न वाटलं पाहिजे. तर असा हा जो कॉर्नर आहे तो मी छान डेकोरेट केला. त्यानंतर माळा जो आहे तो वरती आहे, म्हणजे दरवाजाच्या वरती आहे, किचनच्या दरवाजाच्या वरती. एवढं बरं आहे म्हणजे ते समोर दिसत नाही. तर तिथे पण मी जे एक्स्ट्राचे भांडे आहेत ना ते ठेवलेले आहे. 2 टीपमध्ये, ती निळ्या रंगाच्या कोठीमध्ये ताटं वगैरे, त्यानंतर केकचे टीन, माझं जे मिक्सर आहे केक क्रीमचं ते, कुकर, मोठा कुकर, हे सगळं मी तिथे ठेवलेलं आहे. इंडक्शन वगैरे, की जेणेकरून किचनचं सामान किचनमध्येच ठेवलं, एक्स्ट्रा सामान मी काहीच नाही ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर फ्रीजच्या बाजूला दरवाजा आहे, तर ते गॅलरी आहे जी मी कधीतरी ओपन करते, कारण पूर्ण झाडं आहेत. ओपन केलं की बारीक बारीक किडे किंवा मच्छर येतात, म्हणून मी कायम पॅक करून ठेवते ती. काहीच नाही ठेवलेलं आहे त्या गॅलरीमध्ये. गॅलरीच्या शेजारीच मोठी भिंत आहे, तिथे कपाट होऊ शकतो असा मी विचार केला, पण आपल्याला राहायचं नाही कायमचं, म्हणून मी इथे रॅक आणली विकतची आणि त्या रॅकमध्ये भरपूर असं सामान ठेवलेलं आहे. रॅकच्या शेजारी मी 3 हुक लावलेत आणि त्या 3 हुकांवर या पद्धतीने जे वेटेड होतं, जे पडण्यासारखं होतं रॅकमधनं, जे बसत नव्हतं रॅकमध्ये, जसं मोठा पॅन झाला, नॉनस्टिक पॅन आणि नॉनस्टिक कढई, तर ते असं तो चिटकवायचा खिळा जो मी मागवलेला होता त्यावरच ते चिटकला आणि विशेष करून एवढा जड तवा त्या खिळ्याने कॅरी केला. बघू कधीपर्यंत कॅरी करतं, पडणार नाही याची गॅरंटी आहे. त्याच्याच खाली एक पिशवी टांगलेली आहे मी आणि त्यात एक्स्ट्राचे कापड किंवा पॉलिथिन ठेवलेले आहेत. आणि म्हणजे तो जो कॉर्नर आहे ना तो पण छान दिसतो आहे. तवा, कढई आणि लाल रंगाची पिशवी, तर पसारा दिसण्याऐवजी काहीतरी वेगळं अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे. आणि जे कारण ते गरजेचं आहे म्हणून मला वर ठेवणं गरजेचं आहे, म्हणून रॅकमध्ये न ठेवता मी तिथे टांगलं. त्यानंतर रॅकमध्ये सगळ्यात वरच्या बाजूला मी माझी जी इडलीची कढई आहे ती ठेवली. मोठी कढई पाहुणे आल्यानंतर लागते ती ठेवली. 2 गाळण्या ठेवलेल्या आहेत, पुरणाची गाळणी आणि साधी गाळणी. मग छोटा कुकर, 2 कढई छोट्या, बाऊल, नंतर इकडे भाजी काढायचे बाऊल वगैरे ठेवलेले आहे, चहाचं बाऊल. इकडे सगळे मिक्सरचे भांडे, 2च आहेत, सगळे नाही, 2 मिक्सरचे भांडे आणि चॉपर ठेवलेलं आहे. 2 प्लेट्स ठेवलेले आहेत. त्याच्याच खालच्या कंपार्टमेंटमध्ये 2 तांबे, छोट्या छोट्या वाट्या, खलबत्ता, मुसळी, 2 काचेच्या बाऊल, फुलपात्र, जे मला रोज लागतं ते ठेवलेलं आहेत. इकडे सगळ्या प्लेट्स मोठ्या छोट्या सगळ्या ठेवलेल्या आहेत, कारण ह्या भाजीपाला ठेवण्यासाठी किंवा जेवणासाठी लागतं. तवा ठेवलेला आहे, ट्रे ठेवलेले आहेत. आणि ते कसं रोज लागणारं साहित्य असल्यामुळे मी जेवढं त्यात बसेल रॅकमध्ये तेवढंच ठेवलं. त्यानंतर ग्लास ठेवलेले आहेत, तर 6च ग्लास मी ठेवलेले आहेत. आमच्या तिघांसाठी 3 आहोत, पण कधीतरी एखादी भरलेलं असलं तर दुसरा घेता येतो म्हणून, आणि तिथे ठेवायला जागा आहे म्हणून 6 ग्लास ठेवले. त्यानंतर प्लेट्स ठेवलेल्या आहेत, पण याचा प्रॉब्लेम हा आहे की छोट्या प्लेट बसत नाही, तर त्या अशा बसत आहेत, ह्या तर बसतच नाही, पडून जातात. जेवढ्या बसल्या तेवढ्या प्लेट्स मी ठेवते. बाकीच्या पण आहेत त्या फ्रीजमध्ये झाकून ठेवल्या आहेत दूध वगैरेवर. नंतर खाली 2 कप टांगलेले आहेत. आता 2च कप टांगले, कारण पाहुणे आल्यानंतर मी बरणीतनं काढून घेते. आता कसं निधी खेळत असते, फोडून टाकते ती, 1-2 वेळेस फोडले तिने, म्हणून मी वरती कप ठेवत नाही. त्यानंतर खालच्या बाजूला मी डबे ठेवलेले आहेत सगळे प्लास्टिकचे. त्याच्यामध्ये खाऊचा सामान आहे एका डब्यात, एका डब्यामध्ये बेकिंग पावडर वगैरे आहे, एकामध्ये सुके बोंबील, नंतर कप ठेवलेले आहेत. आणि या बरणीमध्ये मी छान मस्त असे हार्पिकच्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत. म्हणजे किराणातलं जे एक्स्ट्रा काही उरतं ना, किंवा साबण म्हणा, निरमा पावडर म्हणा, हार्पिक, फिनाईल, ह्या ज्या 2 डब्यांमध्ये मी ठेवत असते, कारण ते पण ठेवण्यासाठी जागा नाही. आधीपासूनच मी ह्या 2 डब्यांना कन्फर्म ठेवलेला आहे. दुसरा जो डबा आहे त्यात मला वाटतं पिठी साखर ठेवलेली आहे. तर असा जो एक्स्ट्रा काही सामान आहे तो या सगळ्या डब्यांमध्ये मी रॅकमध्ये ठेवला, आणि ही डबे ना छान दिसतात रॅकमध्ये ते ॲल्युमिनियमच्या डब्यांपेक्षा. तर ही रॅक मी या पद्धतीने ठेवलेली आहे. व्यवस्थित म्हणजे झाकण वगैरे ठेवू शकते, पण काय होतं निधी खेळते आणि कधीतरी मला भीती वाटते की डोक्यावर पाडायला नको, म्हणून मी त्रास होणार नाही, म्हणजे काही इंजुरी होणार नाही तिला, या पद्धतीने भांडे ठेवलेले आहेत. तर असा माझं जे किचनचं कॉर्नर आहे, किचन ओटा कॉर्नर, तर असं दिसतं. आणि वरचा जो पसारा आहे तो एवढा दिसून येत नाही, कारण अपोजिट साईडने आहे त्याच्यामुळे. आणि खूप जास्त प्रसन्न वाटतं. सकाळचा सूर्य तर नाही, पण मावळता सूर्य जो आहे तो येतो किचनमध्ये, मावळता सूर्याचा प्रकाश येतो, त्यामुळे अजून छान दिसतं. आणि आताही ऊन आलेलं आहे बऱ्यापैकी. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला माझ्या किचन टूरचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि काही जर अजून आयडियाज असतील, जे DIY असतील, बजेट फ्रेंडली असतील, तर मला नक्की सांगा.
भेटूया एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.